हे पहा, हे आहे वडाचे झाड. इथून तरी 10-15 मिनिटाच्या दुरीवर आहे वावर आपलं. हे वडाचे झाड आहे. डेंजर मध्ये काम आहे फुल. ठीक आहे, आता चार्जिंग आहे आपल्या ह्याच्यात बरीच आहे, पुरून जाईल आपल्याला. 10% आहे. पूर्ण लाकडं करून ठेवलेले आहे इथं. हे लोकांचं काम आहे. म्हणजे आपण वावराच्या काटात थोडं दूर आलो. गावातले लोक इंधन नेते, इथून इथपर्यंत आलो. थोड्या आता इथं आलो तर असं वाटतंय थोडं सेफ झोनमध्ये आलो. तरी याच्या आधी जे व्हिडिओ टाकला होता त्याच्या 10 ते 15 मिनिटांनी हे व्हिडिओ काढून राहिलो. कायले हो लाव मन भरत आहे. पहा रे बा, डेंजर काम आहे. रात्र होत आली पूर्ण, तरी मी घरी जायचं नाव नाही. अजून घरी जायचं काट पण दिसायचं नाव नाही. किती टाइम लागते नाही. आता डायरेक्ट फुल याच्यापर्यंत. अजून तर पुढे एक मोठं झुडूप आहे. त्याच्यातून ते झुडूप क्रॉस केलं का थोडं मोकळी जागा येते, नंतर आपल्या वावर येते. तिथपर्यंत जायले अजून 10 मिनिट लागते. नाला आहे म्हणतात एक. बरं झालं नाल्याला तरी पाणी नाही तर बस पवत याचं काम होतं. नाल्याला पाणी आलं असेल तर आता अचानक आलं असेल तर विचारतं का? आलं असेल तर जाऊ पाहू. बस उड्या मारू जायचं काम आहे. पोहत जायचं आपण. मला एक समजत नाही, तिथे बोर कायच्यासाठी देत तिथे करून आहे. आणि एवढ्या जंगलात ते बोर करायची मशीन कुठून आली? ते तर आहेच, बोर करायची मशीन. ते बहुतेक मला वाटतं ते उन्हाळ्यात तळ भरत असं. मग जग तळ नाही, प्रत्येक तळ्यापाशी बोर जाऊन असं. तर आपण घरी बसूनच सरकारले हे करतो. पाहू शकता तुम्ही, सरकार बिन काही वाईट नाही. प्रत्येक तळ्यावर त्यांनी जनावरांसाठी बोर, तळ्यावर तळ तर आहेच, पण उन्हाळ्यासाठी तळ्यावर म्हणून पण बोर केलेली आहे. कारण की जनावरांना पाण्याची कमतरता नाही पडू नये म्हणून. आणि आपण जज करतो सरकारला, नाही रे भाऊ आलं नाही, पाणी गिनी नाही आलं नालेले. ठीक आहे, पाणी आलं असतं तर आपले चांगलेच लागले असते. चल तिकडून जाऊ आपण. इथून पाणी जास्त आहे जरासं. चपला वल्ला नाही करा वाटत, थंडीचे दिवस आहे. म्हणून म्हणतो घरी बसून कोणी जज करू नका कोणाले. येऊन पहा. हे आपला डॉन तिकडून चढला, आपण आलो इकडून. घरी बसून कधीच कोणाला जज करायचं नाही. प्रत्येक तळ असे तरी पूर्ण जंगलात नाही म्हणलं तरी काट्यानं म्हणतात 7 ते 8 काहीच नाही होत. बरेच तळे आहे. नाईट झाली आहे पूर्ण. आहे आपला मोबाईलचा लाईट चालू आहे म्हणून थोडंफार दिसत आहे. काटा आपण चालू केलं होता, तिथून आपल्याला वाटलं 2 ते 3 मिनिटात येऊन जाईल, पण आपल्याला 5 मिनिट लागून राहिले. बरं झालं आलो. असं वाटलं भटकलो काय, शेवटी आलो. ये लवकर, काही विषय नाही. आलो आपण आपल्या वावरात. मस्त वाटलं, ॲडव्हेंचर होतं. भेव पण लागलं. असेच ॲडव्हेंचर चालू राहते. लवकर सबस्क्राईब करून घ्या.
100 सबस्क्रायबर कंप्लीट करा आणि 200 कमेंट त्या मगाशी सांगितलं होतं त्या शॉर्टवर आपण 4 घंट्याचा चॅलेंज ठेवू. ठीक आहे, भेटू नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय भारत.